राज्यातील प्रशासनात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय म्हणायला हरकत नाहीये। कारण अगदी 2च दिवसांपूर्वी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता एका फटक्यात थेट 25 IAS अधिकाऱ्यांची एकाच आदेशात बदली झाली आहे, ज्यात मुंबई पासून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर पर्यंत अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अचानक नेतृत्व बदललंय। त्यामुळे नेमकं काय सुरू आहे सरकारच्या कारभारात आणि हा प्रशासकीय फेरबदल का करण्यात आलेत, तसेच या तडकाफडकी निर्णयामागचं खरं कारण काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। 25 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली आहे ते जाणून घेऊयात। तर महाराष्ट्रात सरकारने 2 एप्रिल 2026 रोजी म्हणजे अगदी काल एकाच झटक्यात 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत। यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। बदली करण्याचं नेमकं कारण काय आहे, तर ABP माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार ही बदली 2027च्या जनगणना तयारीसाठी करण्यात आली आहे। जनगणनेचं काम 1.5 ते 2 वर्ष चालणार असल्याने केंद्रीय जनगणना आयुक्तालय आणि केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या सूचनेवरून हे बदल करण्यात आले। मात्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वातील महायुतीकडून गेल्या काही दिवसात सतत बदल्यांचा धडाका सुरू आहे। अगदी 2 दिवस आधीच 10 अधिकाऱ्यांची बदली झाली होती। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, हिवाळी अधिवेशन आणि भविष्यातील राजकीय तयारी डोळ्यांसमोर ठेवून प्रशासन मजबूत करण्याचा हा भाग असल्याचं काही जाणकार सांगतायत। आता जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे बदली झाली आहे ते। तर पहिले आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी श्रीकांत यांची आता नवी मुंबईतील जलजीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी असलेले दिलीप स्वामी यांची बदली अकोल्याच्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे। तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे। पुढे PMRDA पुण्याचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नागपूरच्या मनरेगा आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची पुण्याच्या PMRDAच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे। पुढे मुंबईतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजेंद्र भारुड यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे। पुढे पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे। नागपूरच्या मनरेगा आयुक्त डॉक्टर भरत बास्टेवाड यांची लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच पुण्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। एवढ्यावर ही यादी काही संपली नसून पुढे MIDC मुंबईचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांची आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे। तसेच बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुढे MIDCचे मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मंगेश गोंदावले यांचे गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे। त्याचबरोबर नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे।
पुढे गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची देखील सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुढे अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांची सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची देखील अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून रत्नागिरीतल्या राजापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जास्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. चर्चेत असलेल्या अंजली शर्मा यांची देखील जालना महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि शेवटी नंदुरबार मधील शहाद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या यादींमध्ये तुम्ही बघू शकताय 8 महिला अधिकारी आहेत, ज्यात मनरेगा आयुक्त, PMRDA अप्पर आयुक्त, जल जीवन मिशन संचालक इत्यादी महत्वाच्या पदांवरही मोठे बदल करण्यात आले. एक लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, हिवाळी अधिवेशन अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यांपासून संधी अधिकारी आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे मार्च महिना संपतानाच या बदल्या होणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार 4 दिवसांपूर्वीच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयापासून मुंबई महापालिका आयुक्त पदापर्यंतच्या संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे आता महत्वाचं शहर मुंबई तसेच नागपूर जे फडणवीसांचं गृह जिल्हा आहे, त्याचबरोबर कोल्हापूर, संभाजीनगर सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांमध्ये नवे चेहरे आल्याने प्रशासन आता अधिकच गतिमान होईल का, की राजकीय समीकरणं बदलतील, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. तुम्ही या बदलांकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.